नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज बघताय तुम्ही, खूप दिवसातून व्लॉग शूट करते मी. रोज तर मिनी व्लॉग जे काही असतं घरामध्ये माझं काम चालू असतं ते शेअर करते. कारण जेव्हापासून प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाली तेव्हापासून बाहेर जाणं फारसं कमी झालं आहे खूप. आज म्हटलं डिलिव्हरीसाठी थोडीफार शॉपिंग पण करायची होती, राम मंदिरात जायचं होतं. म्हटलं आज व्लॉग शेअर करावा. आज म्हणलं दगडूशेठला पण जाऊन येऊ, बाप्पाला सांगून यावं सगळं सुखरूप व्यवस्थित पार पडू दे म्हणून पाया पडून पण यायचं होतं गणपती बाप्पाच्या. आणि डिलिव्हरीसाठी आपल्याला लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी ना सगळ्याच घेऊन जावं म्हटलं. असं पण जाणार आहे तिकडं. आणि आता डिलिव्हरीची डेट पण खूप जवळ येते आपल्या, त्याच्यामुळं परत टाईम पण नाही भेटणार मला. म्हणून मग म्हटलं चला आज निघालो होतो आम्ही टाईम काढून. आज खूप दिवसातून या रोडला ना प्रवास करताना ऑफिसचे दिवस आठवले. कारण याच रोडने आम्ही रोज ऑफिसला जायचं. बसमध्ये तर खूप गर्दी असायची. जे अजून पण ऑफिसला जाता येता बसने प्रवास करतात ना त्यांना माहिती आहे, गर्दी असेल तरी पण घसायचं. कधी जागा नाही भेटायची तरी पण आपण प्रवास करायचो. पण ते दिवस खरंच भारी होते, का दिवसभर माणूस ॲक्टिव्ह राहतो. आज मात्र वेळ काढून आम्ही निघालो होतो ना, त्यामुळे आज ह्यांचं पण ऑफिसचं थोडंफार काम राहिलं होतं. आणि माझं पण ब्लॉगिंग असल्यामुळे मोबाईल नेहमी फुल चार्ज असतो, पण आज काही फोन पण चार्ज नव्हता. ब्लॉग घ्यायचं तर ठरवलं होतं, पण त्यासाठी ना मग नेहमी अगारोचा एक कार चार्जर आहे तो सोबत ठेवतो आम्ही. आणि त्याच्यामुळे एकदम काम इझी होतं, चार्जिंगचं काय टेन्शन राहत नाही. मग त्याच्याबद्दल पण म्हटलं तुम्हाला थोडीशी माहिती सांगावी. हा अगारोचा फ्लॅश कार चार्जर जो ट्रिपल पोर्ट असलेला हाय पॉवर कार चार्जर आहे, जो फास्ट आणि स्मार्ट चार्जिंगसाठी बनवलाय. याच्यामध्ये ना एकूण आपल्याला 230 पॉवर वॅटचं आउटपुट मिळतं आणि 140चा डेडिकेटेड पोर्ट जो आहे त्याच्यामध्ये लॅपटॉप देखील चार्ज करता येतो. त्यामुळे प्रवासात काम करण्यासाठी एकदम उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये ना स्मार्ट चिप टेक्नॉलॉजी आहे, जी डिव्हाइस ओळखून त्याला लागणारी योग्य ती पॉवर आपोआप देते. तसेच PPS म्हणजे प्रोग्रामेबल पॉवर सप्लाय सपोर्ट असल्यामुळे चार्जिंग अधिक स्थिर होते आणि उष्णता कमी निर्माण होते. हा चार्जर एकाच वेळी ना 3 डिव्हाइस चार्ज करू शकतो आणि पॉवर कमी होत नाही किंवा लॅग पण येत नाही. आता तुम्ही बघू शकता, मी मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट वॉच लावली चार्जिंगला एकाच वेळी. ह्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळे डिव्हाइस चार्ज करू शकतात, जसं की पॉवर बँक, इयरबड किंवा टॅबलेट्स चार्ज करू शकतो. याच्यामध्ये एक सेफ्टी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट, ओव्हरहीटिंग, ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर करंट यापासून संरक्षण होतं. हा चार्जर कॉम्पॅक्ट, हलका आणि मजबूत आहे. 12 ते 24 वॉल्ट कार सॉकेटमध्ये बसतो, त्यामुळे बहुतेक कार आणि SUV मध्ये वापरता येतो. तर चार्जिंगची स्पीड ना चार्जरची कॅपॅसिटी, केबलची क्वालिटी आणि डिव्हाइस सपोर्टवर अवलंबून असते. बघत माझा लॅपटॉप पण 100% चार्ज एकदम फास्ट झालाय. हा चार्जर Amazon वरती अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आज गडबडीत निघाल्यामुळे मोबाईल वगैरे काही चार्ज नव्हता, त्याच्यामुळे हे सगळं सोबतच घेऊन आले होते मी. आयुष पाडव्याचा दिवस असल्यामुळे ना आज तिथं छान भजन म्हणायचा कार्यक्रम चालू होता. आवाज तर एवढा गोड वाटत होता ना, मोह काय आवरला नाही. थोड्या वेळ थांबलो आम्ही तिथं ऐकत. त्याच्यानंतर बाहेर रांगोळी काढलेली होती, रांगोळी पण खूप मस्त होती. आणि ना राम मंदिराच्या बाहेरच असे पितळेची दुकान आहेत, म्हणजे जिथं पितळेचं सगळं सामान भेटतं. तर ते किलोवरती घेऊ शकतो आपण. किलोवरती म्हणजे वजनावरती आपण घेऊ शकतो. आणि कधी कुणाला काय घ्यायचं असेल पितळेच्या वस्तू तर या मार्केटला नक्की भेट देऊ शकता तुम्ही. आणि गौरी गणपतीच्या वेळेस फार छान छान काय काय बघायला असते इथं. पण आज तर काय मला काही घ्यायचं नव्हतं, जस्ट तरी पण आलोय तर बघून जावं म्हणून इथं थोड्या वेळ बघितलं. मंदिरात थांबलो. आणि मंदिराचं विशेष म्हणजे ना, तुळशीबागेत म्हणल्यावर माहित असेल किती गर्दी असते, तरी पण ह्या मंदिरात आलं ना एवढं शांत वाटतं. तशा मंदिरातल्या वाईब्स वेगळ्या असतात, म्हणजे जी एनर्जी असते ना ती वेगळी असते. त्यामुळे बहुतेक मंदिरात खूप मस्त वाटत असावं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही तुळशीबागेत गेलो. म्हणलं तुळशीबागेत बघावं काही.
तसं तुळशीबागेत शॉपिंग करणारा माणूस मात्र बार्गेनिंग करणारा पाहिजे, बिनाला असता तर तुळशीबागेत शॉपिंग भारी होते. आता काही गळ्यातले बघितले, थोडंफार बार्गेनिंग केलं पण त्यांनी काही जमवून दिलं नाही. तसा त्यांचा फिक्स रेट असतो, बार्गेनिंग काही करू देत नाहीत. पण मला मात्र नंतर डिलिव्हरी नंतर ओढण्या लागणार होत्या एक्स्ट्राच्या, मग ओढण्या तेवढ्या घेतल्या. आता माझ्या इथं गाऊन ओढण्या वगैरे घ्यायच्या चालू होत्या ना, त्याच वेळी आयुषनं हट्ट धरला होता, त्याला लाबोबू पाहिजे होता. म्हणजे दिदाला एक आणि त्याला एक, असं त्याचा हट्ट होता की 2 लाबोबू घ्या, दिदासाठी पिंक आणि ह्याच्यासाठी ब्ल्यू. मग ते 2 लाबोबू घेतले ह्या दोघांसाठी. आणि सगळं शूट घ्यायला काही जमलं नाही, कारण खूप गर्दी पण होती तिथं. आणि काही रेडीमेड ब्लाऊज पण बघितले. एखादा ब्लाऊज असा घ्यायचा होता की सगळ्या साड्यांवरती मॅच होईल, पण तसा काही भेटला नाही मला. त्याच्यानंतर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यावं आणि मग घरी जावं ठरवलं. पण इथं तर खूप गर्दी होती. एक तर ट्रॅफिक पण जाम होतं आणि आज त्या दिवशी पाडवा होता, त्यामुळे तर गर्दी खूपच होती. आणि आतून दर्शन घेण्यासाठी लाईनला उभं राहणारी एवढी बॅटरी पण नव्हती माझ्यामध्ये, म्हणजे थकायला झालं मला खूप. मग बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं. बाप्पांना सांगितलं की आता मी जाते डिलिव्हरीला, सुखरूप सगळं पार पडू द्या. आणि मनापासून नमस्कार केला की देवाला पोचतो. असं काही मंदिरात आतच जायला पाहिजे असं काही नाही. मग दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मात्र यायला निघालो रिटर्न. आणि शॉपिंगमध्ये म्हणलं तर काही मॅटर्निटीचे कॉटनचे काही गाऊन होते, ओढण्या वगैरे एक्स्ट्रा बरंच डिलिव्हरीच्या रिलेटेड जे पण सामान लागतं ना, ते सगळं सामान मी घेतलं होतं. आता 1-2 दिवसामध्ये बॅग पण भरावी लागेल गावाकडे जाण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गावाकडे निघेन. मग आता त्यानंतर मात्र गावाकडचेच ब्लॉग येतील. आता 2-4 दिवस आहे, तयारी चालूच आहे माझी निघायची.